नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं दहशतवादी हल्ला झाला। त्या हल्ल्यामध्ये निष्पाप नागरिकांचा जीव घेण्यात आला। विशेष म्हणजे नागरिकांना धर्माच्या आधारे त्यांना मारण्यात आलेला आहे। त्यांचा धर्म विचारून अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या केलेली आहे। तुम्ही न्यूज बातम्या जसे तुमच्या समोर येत आहेत, पॅन काढून आयडेंटिटी आहे का ओळखण्यासाठी त्यांना मारलेला आहे लोकांना। अत्यंत लाजिरवाणी ही गोष्ट आहे। पहिल्यांदा हिस्ट्रीमध्ये असं झालं असेल की सिव्हिलियनवर म्हणजे सामान्य नागरिकांना कुणीतरी टार्गेट केलं असेल आणि इतकी लज्जास्पद आणि काय म्हणतात क्रूरतेची आहे का हद्द पार केलेले पाकिस्ताननं। आणि एवढं सगळं करून त्यांनी विचार केला की आपण शांत बसू, काहीच होणार नाही। त्यांनी आहे का फ्युचरचा विचार केला नाही त्यांच्या। लक्षात ठेवा, आता त्यांना कसं वाटलं की आता एकतर पाकिस्तानमध्ये काय चालू आहे रे भाई, लक्षात ठेवा त्यांचे इंटरनल मॅटर खूप आहेत। ठीक आहे, बलोचिस्तान असेल तिथले लोक बघा म्हणते की आम्हाला सेपरेट राज्य पाहिजे, सेपरेट देश पाहिजे। इंटरनल खूप प्रॉब्लेम चालू आहेत। त्या सगळ्यापासून त्यांच्या देशातील नागरिकांना डायव्हर्ट करण्यासाठी का पाकिस्तानने एक प्रयत्न केला माझ्या मते तर। ठीक आहे, माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्यांनी काहीच विचार केला नाही फ्युचरचा। त्यांना वाटलं की पुन्हा काय होईल, डिस्कशन होईल, नाहीतर भारत काय करेल, मिलिटरी ॲक्शन घेईल। त्यांच्या मनात असा विचार होता। पण भारतानं अत्यंत एक माझ्या मते तर एक काय म्हणतो मास्टर स्ट्रोक खेळलेला आहे मोदीजींनी, की त्यांनी काय केलेलं आहे रे, पाकिस्तानला का तुम्हाला टायटलवरनं दिसेल पाकिस्तानला पाण्याच्या एका थेंबासाठी तरसवायचं ठरवलेलं आहे। आता पाकिस्तानला कळेल त्यांना आता ह्या सर्वाची किंमत त्यांना मोजावी लागणारच आहे। सुरुवात तर झालेली आहे, ठीक आहे, आणि सुरुवात चांगल्या प्रकारे केलेली आहे मोदीजींनी ह्या सगळ्याची। आता बघूया आपण पुढे काय काय होतंय। तर बघा आता पाकिस्तानवर मोदीजी ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। बिहारमधल्या त्यांच्या सभेमध्ये त्यांनी काय बोललं ते तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल। आता पाकिस्तानवर आपण नेमकं काय काय ॲक्शन घ्यायला सुरुवात केलेली आहे भारतानं, त्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। सगळ्यात पहिले तर बघा भारताने काय केलेलं आहे रे, भारताने काही मोठे डिसिजन घेतलेले आहेत। न्यूजपेपर कटिंगमध्ये दिसेल, इंडिया 7 बिग डिसिजन अगेन्स्ट दी पाकिस्तान इन 2 days आफ्टर दी पहलगाम टेरर अटॅक। ठीक आहे, आजची न्यूज आहे ही, न्यूजपेपरमध्ये हिंदुस्तान टाइम्समध्ये आलेली ही न्यूज। तर भारताने नेमकं काय काय ॲक्शन घ्यायला सुरुवात केलेली आहे। तर भारताने सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा काय केलेलं आहे रे, इंडस वॉटर ट्रीटी आहे का सस्पेंड केलेली आहे 1960ला झालेली। त्याच्यानंतर काय केलेलं आहे, जी अटारी चेकपोस्ट होती लक्षात ठेवा, जिथून आहे का ह्या बॉर्डरवरून जे आहे का दोन्ही देशातले लोक ये जा करत होते, ती बॉर्डर काय केलेले रे, सील्ड केलेले आहे भारतानं। पुन्हा काय केलेलं आहे अजून, जे सार्क विजा एक्झम्पशन स्कीम आहे, म्हणजे सार्क विजा एक्झम्पशन स्कीमच्या अंतर्गत पाकिस्तानमधले नागरिक असतील, कुणाला मेडिकलसाठी किंवा हॉस्पिटलसाठी यायचं असेल वगैरे तर ते येऊ शकत होते, तर ते पण आता काय केलेलं आहे आपण बंद केलेलं आहे। सार्क विजा एक्झम्पशन स्कीम काय केलेलं आहे, बंद केलेलं आहे, रद्द केलेले आहे, चालणारच नाही म्हणलं मोदीजी। ठीक आहे, आणि का मग ह्याच्या अंतर्गत लोकांना आता सार्क विजा एक्झम्पशन स्कीमच्या अंतर्गत पाकिस्तानची लोक भारतात येऊ शकत नाहीत। आणि जे एक्झिस्टिंग भारतात लोक होती, ट्रीटमेंट घेत होती किंवा कशासाठी आलती, त्यांना 48 तासाच्या आता आहे का देशाच्या बाहेर जायला लावलेलं आहे। बघा आता एखादा पाकिस्तानी माणूस नागरिक आला असेल, तो इथं ट्रीटमेंट घेत असेल, ICU मध्ये असेल, ठीक आहे, सलाईनवर असेल तो, आता त्याला काय व्हावं लागेल, 48 तासाच्या आत देश सोडावा लागेल। ठीक आहे, मरणार तो गॅरंटेड। पाकिस्तानमध्ये तर काय नाही असलं, बरोबर आहे की नाही। मग बघा आता हा विचार केला नाही त्यांच्या देशातल्या नागरिकांचा पाकिस्तानने, डायरेक्ट म्हणतो ना उचल इजिप्त टाळायला बिना विचार करता डायरेक्ट भारतावर हमला केलेला आहे। ही त्यांची सर्वात मोठी चूक आहे। मग आपण बी त्यांच्या लोकांचा विचार काय करायचा, हाकला म्हणले मोदी म्हणले जावा बाहेर देशाच्या आमच्या, थांबायचं नाहीये। मग ही काय केलं, सार्क विजा एक्झम्पशन स्कीमच्या अंतर्गत हाकला म्हणले जावा म्हणले देशाच्या बाहेर। दुसरं काय केलेलं आहे रे, जेवढे पण पाकिस्तानी डिप्लोमॅट्स होते नवी दिल्लीत त्यांना पण म्हणलं 7 दिवसाच्या आत आहे का कपडे उचलायचे आणि हालायचं देशाच्या बाहेर, 7 दिवसाच्या आत। पाकिस्तानला मोदीनं सांगितलेलं आहे, दिसेल तुम्हाला इमेजमध्ये। पुन्हा अजून काय केलेलं आहे लक्षात ठेवा, जेवढे पण इंडियन ऑफिशियल्स पाकिस्तानमध्ये होते लक्षात ठेवा, त्यांना काय केलं रे, पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये होते, त्यांना मोदीजींनी काय केलेलं आहे, माघारी बोलवलेलं आहे। या म्हणले तसल्या देशात आपल्याला थांबायचंच नाहीये। ही तर फक्त सुरुवात आहे, गॅरंटी देतो पाकिस्तान आहे का काय म्हणते ह्याचं आहे का म्हणजे बदला तर मोदीजी घेणार, पाकिस्तान आहे का ह्या सगळ्याच आहे का पे करणार, ज्यांनी ते गोष्ट केलेलं आहे का त्याची किंमत तर त्यांना मोजावी लागेल। ठीक आहे, कारण अख्ख्या देशात संतापाची लाट उमटलेली आहे लक्षात ठेवा, तसं कामच केलेलं आहे त्यांनी। ठीक आहे, प्रत्येकाला असा राग येत आहे, चीड येत आहे। निष्पाप नागरिकांचा खून घेतला, त्यांच्यावर हल्ला केला, ते पण धर्माच्या आधारे। धर्म विचारला तुम्हाला, आणि धर्म कुठला धर्म आहे, आणि त्या धर्म विचारून डायरेक्ट गोळ्या झालेल्या आहे, त्या किती बेकार गोष्ट आहे बघा ना तुम्ही ही। ठीक आहे, त्याची किंमत त्यांना मोजावी लागणार आहे, सुरुवात तर झालेली आहे बाई। ठीक आहे, एवढे डिसिजन आपण घेतलेले आहेत। आता त्यातलं आहे का आपण आजच्या लेक्चरमध्ये ही जी इंडस वॉटर ट्रीटी आहे ना, जी सध्या सस्पेंड केलेली आहे त्याच्याबद्दल माहिती बघणार आहोत। एक एक मुद्द्यावर तर आता इथून पुढे आपले व्हिडिओ येणारच आहेत, पण सध्या जी इंडस वॉटर ट्रीटी आहे ना, जी आपण सस्पेंड केलेली आहे, त्याच्यामुळे पाकिस्तानला काय काय गोष्टी फेस कराव्या लागणार आहेत, ठीक आहे, ते बघणार आहे। नेमकं ही ट्रीटी काय ते आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे आपण। चला तर मग बघूया।
तर बघा, इंडस वॉटर ट्रीटी आहे का, ही साईन केली गेली ती 19 सप्टेंबर 1960 ला साईन केली गेली ती. आणि हे आहे का साईन कोणाकोणामध्ये झाली रे, पाकिस्तान आणि भारतामध्ये साईन झाली ती. आता मॅटर काय झालं, 1947 ला देशाला स्वातंत्र्य भेटलेलं. स्वातंत्र्य पाकिस्तान भारतापासून काय झालं, वेगळं झालं. ठीक आहे, धर्माच्या आधारेच तेव्हा पण काय झालं, विभागणी करण्यात आली दोन देशाची. मग आता त्यावेळेस पाकिस्तान वेगळं झालं. आता कुठले पाण्याशिवाय कोण जगू शकतं का, पाणी किती गरजेचं आहे सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्या घरात पाणी नाही आलं आठवडाभर आपल्या, तर आपल्याला माहिती आहे हालत. मग आता आहे का, जे नद्या होत्या हिमालयातून, ज्या टोटल 6 नद्या वाहतेत, त्या 6 नद्याचं पण काय करण्यात आलं, रिडिस्ट्रीब्युशन करण्यात आलं. 3 नद्या भारतात असं ठरवण्यात आलं इंडस व्हॅली ट्रीटीच्या अंतर्गत 19 सप्टेंबर 1960 ला, की 3 नद्याचं पाणी भारताला भेटणार आणि 3 नद्याचं पाणी आहे का कुणाला भेटणार, पाकिस्तानला भेटणार, हे ठरवण्यात आलं. आणि जे ॲग्रीमेंट आहे, ही ट्रीटी आहे का वर्ल्ड बँकेनं काय रे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये करून आणलेली ट्रीटी. एवढंच होतं की जे इंडस रिव्हर सिस्टीम आहे, आता त्याच्या अंतर्गत आहे का पाण्याचं डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे फेअर पद्धतीनं दोन्ही देशामध्ये. ह्या ट्रीटीचा काय होता, उद्देश होता. आणि आतापर्यंत कसं भारत आणि पाकिस्तानमध्ये पाकिस्तानचा गैरसमज किती गोड झाला बरं का, की भारत अजून पण शांत बसेल. ह्याच्या अगोदर 3दा युद्ध झालं, 2019 ला हमला केला पाकिस्तानी अतिरेकी, तरी पण या ट्रीटीला आपण धक्का लावला नव्हता. या ट्रीटीच्या अगेन्स्टमध्ये काही बोललो नव्हतो आपण. त्यांना काय वाटलं पाकिस्तानला की अजून बी आहे का तसंच भारत करेल, पण नाही आहे. आता आपण काय केलेलं रे, त्यावेळेस मोदीनं स्टेटमेंट दिलं, आठवत असेल तुम्हाला, की काय रे, पाणी आणि रक्त सोबत वाहू शकत नाहीये. हे त्यावेळेस स्टेटमेंट वॉर्निंग दिली ती मोदीनं, ते आता खरं करून दाखवलेलं आहे. ठीक आहे, की आता त्यांना वाटलं की ह्या ट्रीटीला कोणच हात लावणार नाहीये. ठीक आहे, हिस्ट्री त्यांचा समज झालता, असा गोड गैरसमज झालता. पण नाही, आपण ॲक्शन मोडमध्ये आलेलो आहे भाई. हे ट्रीटी डायरेक्ट आपण काय केलेलं आहे, आता सस्पेंड केलेले आहे. पाण्याच्या थेंबासाठी सुद्धा पाकिस्तान तरसणार आहे, हे मी लिहून देतो तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये. ठीक आहे, बघा पुढं पुढं दिसेल. अचानक काय आता पावसाळ्यात काय होईल रे, अचानक पूर येईल तिथं, उन्हाळा आला, पाण्याचा थेंब सुद्धा त्यांना प्यायला भेटणार नाहीये. ठीक आहे, मग आता ही ट्रीटी झालती कधी, 19 सप्टेंबर 1960 ला ट्रीटी झाली भारत आणि पाकिस्तानमध्ये. आणि ट्रीटी कुणी करून आणलेली, वर्ल्ड बँकेने करून आणलेली. अजय बांगा सध्या वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष आहेत. पुढे बघा, ह्या 6 नद्या टोटल हिमालयातून वाहतात. ठीक आहे, ह्या टोटल 6 नद्या कुठल्या रे, इंडस, बैस, सतलज, चेनाब, झेलम. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आहे का कुठे गेली, रावी एक नावाची नदी, रावी. ह्या टोटल 6 नद्या वाहतात हिमालयातून. त्यातल्या 3 नद्या आहे का भारताला आणि 3 नद्या कुणाला रे, पाकिस्तानला आहे का, म्हणजे 3 नद्याचं पाणी जाईल, असं त्यावेळेस इंडस वॉटर ट्रीटीमध्ये आहे का ठरवण्यात आलं होतं. ठीक आहे, मग आता मॅटर काय रे, ज्या आता वेस्टर्न साईडच्या रिव्हर आहेत का, वेस्टर्न साईडच्या, जसे की काय इंडस, झेलम आणि चेनाब, ह्या कुणाला अलोकेट करण्यात आल्या होत्या, पाकिस्तानला. ज्या ईस्टर्न साईडच्या नद्या आहेत का, त्याचं पाणी कुणाला भेटेल रे, भारताला पाणी भेटेल, असं या ट्रीटीमध्ये इंडस रिव्हर सिस्टीम ही जी ट्रीटी आहे. कारण इंडस रिव्हर सिस्टीम इथून टोटल 6 नद्या निघतात, त्यातल्या 3 भारताला आणि 3 आहे का पाकिस्तानला द्यायचं ठरलेलं. भारताला कुठल्या होत्या, रवी, बैस आणि सतलज नदी आहे का, ह्या 3 नद्याचं पाणी भारताला भेटेल असं ठरवण्यात आलं होतं. ह्या दिसतील तुम्हाला, कुठे गेलं रे, ही रवी, सतलज आणि बैस, ह्याचं पाणी कुठं भारत वापरू शकेल. आणि त्याचं इंडस, झेलम आणि चेनाब ह्या नद्याचं पाणी कोण वापरू शकेल रे, पाकिस्तान वापरू शकेल, असं या ट्रीटीमध्ये ठरवण्यात आलं होतं. आता ट्रीटीज आपण काय केलेलं आहे रे, कॅन्सल केलेली आहे. ठीक आहे, आता ह्याच्या बदल्यात पाकिस्तानने आत्ताच बातमी आली की शिमला ॲग्रीमेंट मानायला पाकिस्तानने काय दिलेलं आहे, नकार दिलेला आहे. ठीक आहे, शिमला ॲग्रीमेंटमध्ये LOCलाही काय बॉर्डर लाईन मानत होते, आता ते म्हणलं आम्ही मानत नाहीये. ठीक आहे, आपल्याला काय फरक पडणार नाही भाई. ठीक आहे, पाकिस्तान आधीच नागडा आहे, आपण नाहीये. त्यांना जो काय होणार आहे ते भविष्यात त्रास होणार आहे. त्याच्यावर पण आपण सेपरेट आहे का शिमला ॲग्रीमेंटवरती आहे का व्हिडिओ घेऊन येऊ, तिथं डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो. सध्या ट्रीटीबद्दल बघूया. मग बघा, आता ही जे का इंडस वॉटर ट्रीटी आहे, आता ही ट्रीटी सस्पेंड काय केलेली आहे, आपण सस्पेंड केलेली आहे. मग ह्याच्यामध्ये आता काय होणार आहे नेमकं, ह्याचा परिणाम, आणि ही ट्रीटी इतकी काय इम्पॉर्टंट आहे पाकिस्तानसाठी, तुम्ही लक्षात ठेवा. आता ते तुम्हाला येणार कळेलच. ठीक आहे, ही ट्रीटी पाकिस्तानसाठी एवढी इम्पॉर्टंट काय आहे ते, कारण आता या ट्रीटीच्या अंतर्गत 3 नद्याचं पाणी पाकिस्तानला भेटणार होतं ना. आणि हे जे आता 3 नद्या आहेत ना, त्या 3 नद्यामुळे लक्षात ठेवा, नद्यातलं जे पाणी आहे ना, त्या पाण्यावरच 90% पेक्षा जास्त आहे का ॲग्रिकल्चरला आहे का त्यांच्या वॉटर सप्लाय कुठून भेटत होता, या 3 नद्यापासून भेटत होता. ठीक आहे, 3 नद्या म्हणजे जेवढं पण शेतीच्या लागवडीखाली क्षेत्र आहे पाकिस्तानतलं, तिथं जे पाण्याचे त्याची गरजा ह्या 3 नद्या भागवत होत्या. 90% जे ॲग्रिकल्चर लँड आहे त्याला पाणी ह्या 3 नद्यामधून जात होतं. पुन्हा 80% ऑफ पाकिस्तानचं वॉटर कम फ्रॉम दज रिव्हर. पाकिस्तानमध्ये जेवढं पण प्यायचं पाणी आहे का, त्याला 80% वॉटर आहे का, प्यायचं किंवा सांडपाणी तुम्ही म्हणू शकता, ते पाणी ह्या 3 नद्यामधून येऊ शकत होतं. आता आपण काय केलेलं आहे, ॲग्रीमेंट सस्पेंड केलेलं आहे. भविष्यात काय करायला आपण, तिथं आहे का पाणी अडवल,
पाण्याचं काय करेल डायरेक्शन आहे का वळवळ आपण दिल्ली राजस्थान ह्या भागात पाणी आपण पोचवल त्या 3 नद्याचं पाकिस्तानला तर जाऊन देणार नाही आता आपण भविष्यात काय होईल विचार करता का 80% ऑफ पाकिस्तान वॉटर ह्या नद्यापासून येत होतं आता काय करतील तिथली लोक ठीक आहे ह्याचा काहीच विचार केलेला नाही त्यांनी डायरेक्ट उग आहे का उचलली जीभ लावली टाळायला म्हणल्यागत आहे का येऊन हमला केलेला आहे लोकांचा तिथला विचार केला नाही स्वतःचा विचार केलेला नाहीये आणि ती नीच गोष्ट त्यांनी केलेली आहे 90% ऑफ इट्स ॲग्रिकल्चर अँड वॉटर सप्लाय आहे का ह्या 3 नद्यातून येत होता ओव्हरऑल 80% पाकिस्तान जे पाणी वापरत होतं का ते 3 ह्या नद्यातून येत होतं पुन्हा त्याच्यानंतर पाकिस्तानची इलेक्ट्रिसिटी तयार करते का त्यातला आहे का हायड्रो पॉवरचा वाटा किती आहे म्हणजे पाण्यावर जी इलेक्ट्रिसिटी निर्माण होते त्याचा वाटा 25 ते 30% होता आता पाणीच नाही तर इलेक्ट्रिसिटी कुठून निर्माण होणार आहे येतंय लक्षात पाणीच नाही 25 ते 30% ऑफ पाकिस्तान इलेक्ट्रिसिटी कम फ्रॉम दी हायड्रो पॉवर पासून येत होती पाण्यावरून येत होती आता पाणीच नाहीये इलेक्ट्रिसिटी कुठून निर्माण करणार आहे बाबा पाकिस्तान इलेक्ट्रिसिटी मागा एक तर काय आता प्यायला पाणी नाहीये अंधारात बसावं लागेल ठीक आहे उपाशी मारावं लागेल दुसरं काय होणार पाणी नसल्यावर शेती होणार नाहीये शेती नसल्यावर काय उत्पन्न निघणार नाहीये थोडाफार जो कापूस एक्सपोर्ट करत होता पाकिस्तान ठीक आहे मेन कॉटनच एक्सपोर्ट करत होता ना ते तर काहीच होणार नाही हो आता ठीक आहे उपाशी मारावं लागेल लक्षात ठेवा कारण कसं की त्यांचा समज इतका भारी समज झालता बघा 65 ला युद्ध झालं 71 ला 99 ला 3 आपले युद्ध झालते त्यावेळेस कसं होतं की हे ट्रिटीला आहे का म्हणजे काहीच कुणी हात लावला नव्हता आपण त्यांचा समज असा होता की भारत चांगला आहे मोठा भाव आहे आपला काहीच करणार नाही भारत असा समज झालता पण नाही आता एक घाव घातलेला आहे डायरेक्ट 2 तुकडा नाही 100 तुकडा करायचा आपण ठरवलेला आहे ठीक आहे पुढे बघा आता त्याच्यानंतर काय रे आता सांगितलं ना 80% ऑफ आहे का पाकिस्तान इरिगेटेड ॲग्रिकल्चर बेस्ड ऑन दी इंडस अँड इट्स ट्रिब्युटरीज आता इंडस जी रिव्हर आहे त्याच्या ज्या ट्रिब्युटरी आहेत त्याच्यावर एक लक्षात ठेवा पाकिस्तानचं आहे का 80% ऑफ काय इरिगेटेड ॲग्रिकल्चर डिपेंड होतं नॉट अ जोक 80% आता काहीच नाही होणार जवळपास आहे का बघा आता जे इंडस बेसिन इरिगेशन सिस्टीम आहे ही जगातली लार्जेस्ट आहे का कंटिन्युअस इरिगेशन सिस्टीम आहे कंटिन्युअस म्हणजे इंडस जी नदी वाहते त्याच्या कडेला जी इरिगेशन किंवा शेतीची जमीन आहे ती सगळ्यात लार्जेस्ट कंटिन्युअस इरिगेशन सिस्टीम होती वर्ल्डच्या जवळपास आहे का तिथं 16 मिलियन हेक्टर लँड कल्टिवेट होत होती ह्या नदीमुळं आता पाणीच नाहीये कुठून काय होणार आहे कसलं जे काय करत होतं प्रोडक्शन घेत होतं व्हीटचं राईसचं शुगर केनचं काय करत होता पाकिस्तान प्रोडक्शन घेत होतं कॉटन तर एक्सपोर्ट करायचं त्याचं प्रोडक्शनच होऊ शकणार नाहीये खाणार काय लोक आता चपाती काय खाणार चपातीच नाहीये दगड खावं लागतेली भात नाहीये काय खायचं नुसती डाळ प्यायची का आणि डाळ प्यायण्यासाठी पैसा कुठून येणार आता त्यांच्याकडे आधीच भीक मागते तिकडं लय प्रॉब्लेम आहेत भाई त्यांनी ठीक आहे बघा पुढं काय होईल लक्षात ठेवा आता तिथं आहे का फूड आहे नाही का वॉटर इनसिक्युरिटी येणार आहे पाकिस्तानमध्ये ठीक आहे बघा भविष्यात पुढे आता हे सगळं काय इंडस वॉटर ट्रिटी सस्पेंड जी गेली ना त्याच्यामुळे होणार आहे का ह्या घटना आहे ते सांगतो मी तुम्हाला पुढे काय रे The Indus River system is a main source of surface water in Pakistan, accounting more than 90% of available surface water. पुन्हा पाकिस्तानमध्ये जे सरफेस वॉटर आहे का आपण म्हणतो ना नद्या तलाव विहिरी हे जे सरफेस वॉटर आहे त्यांचं आता त्याचं 90% पाणी कुठून येत होतं हे आहे का इंडस रिव्हर सिस्टीम मधून येत होतं आता भेटणार नाहीये आणि कसं जी ग्राउंड वॉटर म्हणतो ना मग तुम्हाला चालेल की जमिनीतून पाणी काढेल पाकिस्तान ठीक आहे आता मॅटर काय जे इंडस रिव्हर ह्या 3 नद्या आहेत ना आणि त्याच्या ज्या ट्रिब्युटरीज आहेत त्याच काय करत होत्या लक्षात ठेवा त्याच आहे का ग्राउंड वॉटरला चार्ज करत होत्या त्याच जमिनीत पाणी मुरत होतं आता पाणीच नाही तर ग्राउंड वॉटर किती राहील संपून जाईल ना संपल्यावर काय करणार आहेत पुन्हा खुळखुळं वाजवायचं लक्षात ठेवा पुन्हा काय रे सिटीज लाईक लाहोर कराची इस्लामाबाद रावलपिंडी आता आहे का हे डिपेंड हेविली ऑन दी ग्राउंड वॉटर विच लार्जली रिचार्ज बाय दी सीपेज फ्रॉम कॅनल्स ठीक आहे अँड सरफेस वॉटर फ्रॉम ट्रिब्युटरीज लाईक रवी चेनाब आणि इंडस आता हे मोठे त्यांची शहरं आहे ती ह्या शहर आहे का सरफेस ग्राउंड वॉटरवर डिपेंड आहेत आता पाणीच नाहीये लक्षात ठेवा कसं आहे मग पाणीच नाही आता ग्राउंड वॉटर तर काय वापरून संपल जमीन खाल्लं पाणी एकदा रिचार्ज व्हायला चान्सच नाही ना आपण पाणी अडवल्यावर मग तिथले लोक काय करतील कुठलं पाणी वापरतील हे सगळे प्रॉब्लेम त्यांना येणार आहेत ठीक आहे समजते भारत काय करेल बेसिकली काय नाही आता बघा काय रे बयास आता त्याच्यानंतर आहे का कुठे गेलं सतलज आणि रवी हे भारताला काय पाणी आहे ना आपण काय करायचंय हिथं एक आता हिथं काहीतरी अडवायचं पाणी हिथं झेलम आहे ना हिथं जरासा अडवायचं आणि हिथं जरासा एखादा पूल टाकायचा संपला नाही तर पाणी काय करायचं इकडे डायव्हर्ट करायचं भैया झाला विषयच क्लोज हो डायरेक्ट भीक मागायला तयार राहणार आहे पाकिस्तान लक्षात ठेवा ठीक आहे डायरेक्ट अडवायचं इथं जोक नाही आणि करणार आहे आपण थांबा सुरुवात आहे
ठीक आहे. ही इंडस वॉटर ट्रीटी इतकी इम्पॉर्टंट होती, भारताने आहे का एकदम स्मार्ट मूव्ह खेळलेले भारताने, लक्षात ठेवा. काय म्हणू शकतो आपण, एक मास्टर स्ट्रोक खेळलेला आहे मोदीनं. ठीक आहे, समजते. तर इंडस वॉटर ट्रीटी घेतली का आपण, एक्झामच्या प्रॉस्पेक्टिव्हनी पण तुम्हाला विचारू शकते येणार एक्झाम मध्ये, तर लक्षात ठेवा त्याच्याबद्दल जरासं. ठीक आहे, चला आता जे बाकीचे मुद्दे जसं की शिमला एग्रीमेंट असेल, पुन्हा त्याच्यानंतर काय अजून शिमला एग्रीमेंट आहे, पुन्हा जे अटारी वाघा बॉर्डर बंद केलेला आहे, अशा वेगवेगळ्या आता डिसिजन घेतलेले आहेत. त्याच्यावर आपण एक डेडिकेटेड सेपरेट लेक्चर्स आणणार आहोत. प्रत्येक गोष्टीची तुम्हाला अपडेट भेटेल. आपली नवीन ऑफलाईन बॅच येत आहे, बँकिंगची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. ठीक आहे, तेजस 7.0 नावाने नवीन आपली ऑफलाईन बॅच येत आहे. 5 मेला ही बॅच आपण काय करत आहोत, स्टार्ट करत आहोत. 5 मे पासून तुम्हाला 8 मे पर्यंत ही बॅच करता येणार आहे. आफ्टरनूनची बॅच असेल, दुपारी 12:30ला बॅच स्टार्ट होईल, 12:30 ते 5:30 ही बॅच असेल. महाराष्ट्रातलीच नाही तर देशातील सर्वोत्तम फॅकल्टीज तुम्हाला आहे का शिकवणार आहेत. ह्याच्यामध्ये आकाश जाधव सर असतील, अमित सर असतील, शरद सर, अमोल सर, क्षितिज सर, प्रशांत सर, ठीक आहे, मी स्वतः, ह्या सर्व आहे का डेडिकेटेड टॉप फॅकल्टीज आहेत इंडियातल्या. त्याच्याकडून तुम्हाला आहे का शिकण्याची संधी आहे. आपलं बँकेमध्ये जॉब करण्याचं स्वप्न तुम्ही साकार करू शकता. लक्षात ठेवा, तेजस 7.0 बॅच आपली ऑफलाईन 5 मेला येत आहे. ठीक आहे, धन्यवाद.